हो काय काय झालं काय? मुलाला मुलगी पसंत नाही. म्हणजे अरे म्हणजे मला बघून गेलेल्या पोरानं मला नकार दिलाय. हा का? का ते महत्वाचं नाही, नकार दिलाय हे महत्वाचं आहे. अरे नकार दिलं नाचणारी पहिली मुलगी असतील तू. अरे सुटली म्हणून नाचते. अगं पण त्या पोरांना नाचायला पाहिजे. का? तो सुटला ना. गप्पे, कसलं भारी वाटतं माहितीये. तिकडे नाचतेस तिकडे घरच्यांनी पोरगा शोधायला सुरू बी केला असेल. तुला काय माझा आनंद बघवत नाही व्हय? हाय का आता खरं तेच सांगतोय. मग आम्ही तर एवढे फोटो आणलेत ना घरात बसायचा जागा नाही. म्हणजे परत ते सगळं बघायचं सुरू होणार होय. हे तोंड बघ कसं झालंय. तुला गंमत सुचते. मला कसलं टेन्शन आलं होतं माहितीये. हे टेन्शन काय घ्यायचं ते. अगं कधी ना कधी लग्न करायला लागणारच आहे. अशीच बसणार आहे बिन लग्नाची. पुढचं पुढं बघू. मला आता लग्न नाही करायचं. मग उशीर लग्न उद्या म्हणून पूजा काल एखादी. ते पूजाचं तेवढं नाव घेऊ नकस. आठवली तरी डोक्यात जाती माझ्या. जाऊ दे. अगं जे होतं ते चांगल्यासाठी होतं. मला विकायची लई काळजी वाटते बघ. अगं त्याचं खरं प्रेम होतं माहितीये. आता तिला अक्कल नाही तर आपण काय करायचं. ते असं कधी बघायला असं स्वप्नात बी वाटलं नव्हतं मला. माझ्या जवळ तर काय काय बोलत होती. मला वाटलं होतं कसली भारी पोरगी आहे, पण कसलं काय. अगं मला तर वाटलं होतं विके लई लकी आहे. मी आणि रावण्याने त्याच्या लग्नात काय काय करायचं हे बी ठरवलं होतं. एक नंबरची मूर्ख पोरगी. विकेला सगळं कसं वाटलं असेल ग. होय, पण आपल्या एका सावरल यातनं. आणि तसं बी चुकीच्या बोरी बरोबर लग्न होण्यापेक्षा जे झालं ते चांगल्यासाठी झालं म्हणायचं. खरंय. मी काय म्हणते, काय? कारखान्यावरून येताना 4-5 किलो साखर आणा. अगं परवा तर आणली होती ना कार्डावरची. हो, साखरपुड्याला साखर लागते माहिती आहे ना. का तुमचा साखरपुडा बिन साखरेचा केला होता वय? बर बघतो मिळते कधी. पण काय पुष्पे, कुणालाच काय सांगायचं नाही म्हणजे. अहो, जिजींना ना अजिंक्यना कवा आणि कसं सांगायचं हे माझं मी बघते. अगं पण आज्याच्या काकांना तरी त्यांना काय सांगायचंय. काय सांगायचं म्हणजे. अगं चाल रीत काय आहे का नाही, त्यांना बोलवायला नको. कशाला? अगं असं कसं म्हणतीस, त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला बोलवतात आपल्याला ती. माहिती आहे किती बोलवतात ती. अगं तायडीन दाजी गेल्यानंतर बी अजिंक्यची विचारपूस करतातच की. त्याला काय पाहिजे काय नको विचारत असतात. होय, नुसतं विचारतातच. करायच्या वेळेला कुठं असतात. आता ती भैयानं पैसे द्यायचं होतं तेव्हा कुठं होतं. तुम्ही चाललं ना दागिनं सोडून. अगं ते तायडीचं दागिनं होतं म्हणून सोडवलं. अहो, तुमच्या बहिणीचं जसं होतं तसंच त्यांच्या बी बहिणीचं होतं की दागिनं. तेव्हा कुठे गेले होते. त्यांनी नाही दिलं पैसे. आता अजिंक्यने त्याला काय सांगितलंच नाही, त्याला ती तरी काय करणार. आता त्यांच्या पुतण्यानी सांगितलं नाही त्याच्यात आपली काही चूक आहे. आणि तुम्हाला जर एवढंच वाटत असेल ना तर आत्ता सांगा आणि द्या म्हणा 80,000 रुपये. अगं पुष्पे काय बी कसं बोलतीस ग तू, येडी बिडीस का काय. तर मीच येडी ना. अहो, गेली 20 वर्ष झालं अजिंक्यच्या नावावरची 4 एकर जमीन कसत्यात. तेव्हा इच्छा झाली नाही त्यांची पुतण्याला जरा आदुलीभर ज्वारी द्यावी, शेरभर हरभरा द्यावा म्हणून. अगं तिकडं खटावात पाणी आहे का काय आहे, काय पिकतंय अगं तिथं. तरी पण दर दिवाळीला आपलं कपडे घेऊन येतात का नाही आजाला. आयुष्यभर आपण सांभाळायचं आणि दिवाळीला एक शर्ट दिला की झालं का. हे बघ तरी बी वाटतंय की त्यांना सांगावं म्हणून. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात ते आपला मानपान करतात. कसलं मानपण. अहो, टाळायचं कसं म्हणून उसन्या तोंडानं बोलवतात. आठवतंय का आपल्या लग्नात 11 रुपये आहेर केलता आणि 12 माणसं जेवून गेलती. पुष्पे तवा 11 रुपये म्हणजे काय कमी नव्हतं. हे बघा, ती काय बी असू द्या, मी काय ती मानपानाचं बघणार नाही. आणि मी सांगितल्याशिवाय काय सांगायचं नाही. काय करायचंय ते कर, मला ह्यात घेऊ नकस. मग मी सांगते तेवढंच करा. मला काय सांगू नको बाई, तुला काय करायचं ते कर. अहो, आपल्या पुरीचं भलं भावं वाटत असेल ना तर जरा ऐका माझं. मी सगळ्यांच्या भल्याचाच विचार करते. आता एक काम करा, अजिंक्य आलं ना की त्यांना शर्टाचा साईज विचारा. कशाला? कशाला म्हणजे सुपारीच्या कार्यक्रमाला त्यांना असंच उभं करायचं होय. आणि ऐका, आजा आजा तुझ्या शर्टची आणि पॅन्टची साईज काय रे? शर्टची आणि पॅन्टची साईज का रे? अहो ते बाजारात चालले होते ना, त्यांना कपडे घ्यायचे होते.
मग तुम्हाला बी घेतलं असतं. मला कशाला, आहेत की माझ्याकडं. असू द्या की, सांगा, संघ संघ घेऊन होईल तुम्हाला बी. शर्ट 40, पॅन्ट 32. लक्षात ठेवा. अजिंक्य, विक्या कसा आहे हो? आहे की बरं. का? काय नाही, मी असंच विचारलं. बर मला एक सांगा, त्यांना सुट्टी नसती वे? नाही, आता डायरेक्ट ट्रेनिंग संपल्यावरच येणार. आणि मग कुणाला भेटायचं असेल तर? असं भेटता येत नाही. अहो पण तुम्ही परवाच गेला होता की भेटायला. हा, ते विकाच्या आईला भेटायचं होतं ना, म्हणून स्पेशल परमिशन काढली होती. वय व अजिंक्य, ती विक्याची पूजा काय म्हणतीये? काय नाही. त्यांची भेट होत नसेलच ना? पण फोन होत असतील की वरचेवर? नाही, का? काय झालं? विकेंड पूजा आता एकत्र नाहीत. एकत्र नाहीत का? पण त्यांचं ब्रेकअप झालंय. ब्रेकअप कुणामुळं? पूजामुळं. विके आर्मीत जाणार आहे ना, पण तिने एकत्र राहायचं नाही ठरवलं. तसं बरोबरच आहे तिचं. काय बरोबर आहे? अहो आता विकी आर्मीत जाणार, मग तो तिकडं ही इकडं, कसं होणार मग? म्हणजे आता तिच्यासाठी विकेंड इथं थांबायचं का? हा मग आता प्रेम आहे म्हटल्यावर एवढं करायला नको वे? तुला कळते का काय बोलतेस तू? अहो अजिंक्य, त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं ना, मग विक्यानं तिचा विचार करायला पाहिजे ना. बरं आता तुम्हीच मला सांगा, अशी कुठली मुलगी असेल जिला लग्नानंतर आपला नवरा लांब राहिलेला आवडेल? फौजी नवरा मिळाला ना, नशीब लागते. फौजी लाखात एक असतोय, पण फौजीची बायको 10 लाखात एक असते.